नमस्कार मंडळी. हाय हॅलो. मी गेले होते आज शेतात. रविवार असल्यामुळं मुलांना घेऊन शेतात गेले होते. आमचे आहो पण माझ्याबरोबर होते. काय करतात ते मागं माहिती का? पाईप टाकतात ते मध्ये. टेलिफोनची लाईन गेली आमच्या वावरातून शेतातून. त्यांनी हिवाळ्यात उकरलेलं आहे, चर घेतलेला आहे, पण तो अजून काय बुजवलेला नाही आहे. मग आमच्या शेताला पाणी नव्हतं जात. पार त्या खालच्या टोकाला ना भात लावलेला आहे आम्ही. भाताचं शेत आहे, पण त्यात मध्ये पाणी नव्हतं कारण की पाऊस कमी झाला आहे. धो धो पाऊस पडला, आता पाऊस नाही आणि भाताच्या शेताला पाऊस लागतो. म्हणून त्याचं नियोजन करून त्या चारावरून ते खणलेल्या खड्ड्याच्या वरून पाईप टाकला आणि त्यातून पाणी पलीकडं नेलं. असं अख्खं खंदून ठेवलेलं आहे. शेतकऱ्याची काही किंमतच नाही. त्यांना किती वेळा सांगितलं बुजून टाका बुजून टाका. लाईन पण टाकून झाली, ते त्यात पाईप पण टाकून झाली, ते वायरी पण टाकून झाले ते, पण ते काय परत लाईन बुजवायला आलेले नाही. किती दिवस वाट बघावं एका सामान्य शेतकऱ्याने. असं करून वाट बघून बघून शेवटी 2 माणसं घेतली आणि त्यांच्याकडून खंदून ते पाईप जोडून घेतले. मग त्या पाईपाच्या याने पाणी इकडं पलीकडं आलं आणि मग ते भाताच्या शेताला पाणी गेलं. बघा पुढं पाणी येईनच, दाखवन तुम्हाला मी. असं करून दिसतंय ना तुम्हाला काय नियोजन केलं, आयडिया लावली. शेती करायचं पण सोपं नाही राहिले. लय अडी अडचणी येतात शेती करायला. आणि अशी कामं केली ना, त्यांनी शेतकऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर ते काम पूर्ण करावा. असं करून आहे ना आम्ही ते नियोजन केलं. मग आई गेली मोटर चालू करायला आणि आम्ही बघत होतो पाणी येईन का. आमचे आऊ बघत होते, हो का आलं पाणी, आलं का पाणी, हो का हे पाणी आलं. आणि ते थेट आता पार शेवटच्या टोकाला भाताच्या शेतात पाणी जाणार ते. असं नियोजन करून शेताला पाणी सोडलं. आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.